हॅलो यूट्यूब फॅमिली, राम राम, जय सेवालाल सर्वांना. तर आज माझे 100 सबस्क्रायबर झाले. तर या खुशीमध्ये मी बनवली आहे गाजराची बर्फी. तर गाजराचा हलवा सर्वांनी खाल्ला, तर गाजराची बर्फी तुम्ही खाल्ली का? तर मी बनवली आहे. तुम्हाला जर आवडल्यास तर तुम्ही पण बनवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला, मी ही गाजरं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यांचे छोटे छोटे काप करून घेतले आणि ते मिक्सरमध्ये काढून घेतलं. तर मिक्सरच्या डब्यामध्ये मिक्सरमध्ये काढताना मिक्सर चालू बंद केलं तर एकदम आपण जसं किसनीनं गाजर किस निघतो तसंच हे किस निघाला. इथं अर्धी पळी तूप घेतलेलं आहे. त्या तुपामध्ये मी हे सगळं परतून घेणार आहे. ते चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये अर्धा तांब्यात दूध टाकणार आहे आणि पाव किलो खवा आणि अर्धी वाटी साखर. तर हे मस्तपैकी त्याला झाकून शिजू द्यायचं कमी गॅसवर, ते सगळं पाणी आटस्तोर. तर एकीकडं मी तोपर्यंत खव्याची बर्फी करून घेत आहे. तर याच्यामध्ये मी तांब्या दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये पाव किलो खवा टाकला आणि ते खवा चांगलं असं ढवळून मिक्स करून घेतलं ते आणि ह्याला सारखं फिरवत राहायचं. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तर ते सारखं असं हलवायचं एकदम बर्फीचा आकार येईपर्यंत. तर याच्यामध्ये पुन्हा इलायची पूड थोडीशी टाकली आहे आणि हे चांगलं असं घट्ट झालं की त्याला बाजूला ठेवून द्यायचं. तर हे बघितलं मी इकडं, तर याच्यामध्ये थोडं पाणी राहिलं होतं. तर याला पुन्हा थोडंसं सारखं फिरून फिरून सगळं ते पाणी आटोस्तोर याला कमी गॅसवर फिरवायचं. तर आता हे झालं बर्फीच्या, कारण मी हातात थोडंसं घेऊन बघितलं तर ते बर्फीला सेट होईल असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं एका परातीमध्ये तूप लावून घेतलं आणि ते चांगलं फिरून घेतलं. तर आता मी याच्यात सगळं गाजराचा किस टाकणार आहे आणि पुन्हा थोडीशी विलायची पूड घेणार आहे आणि हे सगळं असं सेट करायचं, असं दाबून दाबून सेट करायचं. तुम्हाला जसा आकार आवडेल तसं तुम्ही आकार द्या. छानपैकी चौकोनी आकार दिला आणि त्याच्यावर हे खव्याचं पण बेटर टाकून द्यायचं आणि ते पण चांगलं असं दाबून घ्यायचं आणि सगळीकडं सारखी अशी लेअर द्यायची. तर ते थोडंसं मी वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यानं ते टाकलं आणि थोडंसं केसर टाकलं आणि थोडीशी काजू बदामाची आणि पिस्त्याची पूड केलेली होती ती पण टाकली आहे. हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि हे सकाळी काढलं मी फ्रीजमधून. तर इतकं सुंदर दिसू लागलं जसं हलवाईच्या दुकानावरून आपण बर्फी आणतो ना, सेम तशी झालेली होती. मला तर विश्वास बसणं गेलं, मीच बनवली पण खूप भारी झालेली होती. तर तुम्हाला आवडलीस माझी रेसिपी तर प्लीज एक लाईक आणि एक कमेंट करा आणि तुम्ही